Hello friends, my name is Dhananjay Saste. Yesterday we studied introduction of rotational dynamics. Dynamics म्हणजे काय बघितलं होतं, नंतर काय आपण डेफिनेशनचा अभ्यास केला, जसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सिलरेशन. ठीक आहे, आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. ओके, त्या अगोदर तुम्हाला एक 11th मध्ये एक रिलेशन झालं, relation between linear velocity and angular velocity. ह्याच्यामध्ये एक रिलेशन आपण बघितलं होतं, v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. हे डायरेक्ट इक्वेशन नाही, आपण हे प्रूव्ह केलं. पण ज्यांना जर हे इक्वेशन जर समजलं नसेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्यांना हे इक्वेशन काय करेल, व्हिडिओ त्याला बनवून देईल. ओके, हे लक्षात, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, v इज इक्वल टू r इंटू ओमेगा. नाव आज आपण पिरियड म्हणजे काय बघणार आहे. पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन्स. समजा एखादी बॉडी असेल किंवा आपली अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. बरोबर, अर्थला सन भोवती फिरण्यासाठी हाऊ मेनी डेज, 365 डेज लागतात. म्हणजे तो आपला काय असणार, अर्थचा काय असणार आहे, पिरियड असणार आहे, त्याला आपण 1 इयर सुद्धा म्हणतो. तसा आपला जो पार्टिकल आहे, तर मी पिरियड लिहितो. पिरियड हे पण आपलं 11th ला झालेलं आहे, तरी पण आपण एक 2 मिनिटात हा पिरियड म्हणजे काय एक्झॅक्ट बघू. पिरियड म्हणजे काय असणार आहे, सर्क्युलर मोशन. पिरियड, समजा ही बॉडी किंवा ऑब्जेक्ट आहे आणि तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, तो असा फिरतोय अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल्स. त्या सर्कलची रेडियस काय, आर, ओ काय असणार आहे, सेंटर. मग ह्या पार्टिकलला एक रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजेच तो काय असणार आहे, पिरियड. फॉर एक्झाम्पल, समजा ही बॉडी, ओके, हा पार्टिकल असा फिरणार आहे. ओके, मग हा पार्टिकल ज्यावेळेस फिरून तो इथे एक रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला म्हणजे तो काय असणार आहे, पिरियड. टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन्स इज कॉल्ड, त्याला आपण करणार आहे पिरियड्स. हा जर पार्टिकल जर इथून स्टार्ट झाला आणि त्याला परत तिथे येण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे तो काय असणार आहे, पिरियड्स. नाउ वी नो, आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, v इज इक्वल टू, हा पार्टिकल ह्याच्यावरती फिरतोय अलॉंग द सर्कम्फरन्स, हाऊ मेनी डिस्टन्स, 2 पाय r, आणि हा टाइम फॉर t. आणि देअरफॉर t इज इक्वल काय असणार आहे, 2 पाय r अपॉन v. हा आपला पिरियडचा फॉर्म्युला. जे आपले एक्झाम्पल्स आहेत त्यासाठी आपल्याला पिरियड वगैरे काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, नंतर आपल्याला एक रिलेशन आहे, ते रिलेशन आपण इथं पुट करू. देअरफॉर t इज इक्वल टू 2 पाय r, आणि v ची जर व्हॅल्यू जर पुट केली तर r इंटू ओमेगा हा कॅन्सल होईल. t इज इक्वल टू देअरफॉर 2 पाय अपॉन ओमेगा. हा सुद्धा फॉर्म्युला चालू शकतो. किंवा ओमेगा जर काय मिळेल आपल्याला, हा इकडे जाईल 2 पाय अपॉन. ओके, हे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला न्यूमेरिकल्स म्हणजे एक्झाम्पल सोडण्यासाठी आपल्याला ते काय पडणार आहेत, उपयोगी पडणार आहेत. ओके, पिरियड म्हणजे समजलं, टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन्स. आपण सर्क्युलर मोशनचा स्टडी करतो, हा पार्टिकल एक रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला वेळ म्हणजे तो काय असणार आहे, पिरियड. आणि तो पिरियडचा हा फॉर्म्युला असणार आहे, t इज इक्वल टू हे डिस्टन्स, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम, v इज इक्वल टू 2 पाय अपॉन t. ओके, हे सर्कम्फरन्स, डिस्टन्स म्हणजे हा इकडे नेलेला आहे, हा इकडे नेलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे रिलेशन्स बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी, ही व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे, r ला r कॅन्सल होईल आणि t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा किंवा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन t. हे फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत.
ओके, नंतर आपण फ्रिक्वेन्सी बघणार आहे. हा जो पार्टिकल नंबर ऑफ, अशी जर नंबर ऑफ रेव्होल्युशन्स त्यांनी परफॉर्म केली, ओके लक्ष द्या इकडं, नंबर ऑफ रेव्होल्युशन्स, तर ती काय असणार आहे फ्रिक्वेन्सी, म्हणजे पर सेकंदात फ्रिक्वेन्सी बघू आपण. फ्रिक्वेन्सी it is denoted by symbol n or f and period is denoted by symbol t. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे, हा जो पार्टिकल आहे आपला, हा नंबर ऑफ, अशी नंबर ऑफ रेव्होल्युशन्स किती परफॉर्म करतोय पर सेकंड, त्याला आपण काय आहे फ्रिक्वेन्सी. आणि त्याचा फॉर्म्युला असणार आहे नंबर ऑफ रेव्होल्युशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर मिनिट टाइम, हीच कॉल त्याला आपण करणार आहे फ्रिक्वेन्सी. ओके, तर आपण टी ची व्हॅल्यू तिथं पुट करू. n इज इक्वल टू काय मिळेल 1/2π अपॉन ओमेगा. ओके, मग n इज काय मिळेल ओमेगा वर जाईल आणि हा 2π आणि देअरफॉर ओमेगा काय मिळेल 2πn. हा सुद्धा महत्वाचा फॉर्म्युला आहे, हा सुद्धा एक्झाम्पलसाठी आपल्याला लागणार आहे. पिरियडचा हा फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युला, एक रेव्होल्युशन्स कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे तो काय असणार आहे पिरियड. आणि हा जो नंबर ऑफ रेव्होल्युशन्स, हा जो आपला पार्टिकल आहे तो नंबर ऑफ रेव्होल्युशन्स परफॉर्म करतोय पर मिनिट टाइम्स, ती काय असणार आपली फ्रिक्वेन्सी. हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, रिलेशन पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हा सुद्धा आपला इंट्रोडक्शन मधला पार्ट 11 मध्ये तो झालेला आहे. आज आपण हेडिंग लावणार आहे, म्हणजे आपले जे न्यू सिलेबस रोटेशनल डायनामिक्स मध्ये, इथून आपला जो चॅप्टर चालू होते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म काय, हेडिंग लाव युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म. पहिल्यांदा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघू. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण UCM ला म्हणू शकतो, UCM. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असणार आहे, समजा बॉडी किंवा पार्टिकल आहे ऑब्जेक्ट, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, किंवा युनिफॉर्मचं एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल बघू. समजा हा फॅन आहे, ब्लेड्स ऑफ फॅन्स, आमच्या ब्लेड्सला 3च आहेत ब्लेड्स. ओके, आणि हा ज्यावेळेस असा फिरणार आहे ब्लेड्स ऑफ, आपल्याला माहिती आहे फॅन आपण स्विच ऑन करतो, स्विचड ऑन, आपल्याकडे रेग्युलेटर आहे असा 0 1 2 3 4. आता आपला ऑफ आहे आणि ज्यावेळेस आपण रेग्युलेटर काय करू ऑन करू, तीन वर. ओके, आणि आफ्टर सम टाइम जर आपण ह्याची जर रिव्हॉल्युशन जर बघितली, समजा 1/2 आवर्स, अर्ध्या तासाने जर बघितली, ती जी रिव्हॉल्युशन्स आहेत किंवा ते जे स्पीड आहे, किंवा काही एका तासाने जर बघितले ते जे स्पीड आहे किंवा ते जे रिव्हॉल्युशन्स आहेत, किंवा आपण 2 तासांनी जर त्याचे रिव्हॉल्युशन्स बघितली, फक्त आपल्या रेग्युलेटर कुठं पाहिजे 3 वर किंवा 4 वर, ती जी रिव्हॉल्युशन्स असणार ती काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे, ती जी स्पीड असणार ती काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. त्याला आपण कोणती मोशन म्हणणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघा अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा हा काय असतो कॉन्स्टंट. हा जर कॉन्स्टंट असेल तर जे लिनियर व्हेलॉसिटी,
लिनियर व्हेलॉसिटी इज व्ही हा सुद्धा काय असतो कॉन्स्टंट. ओके, बट डायरेक्शन्स काय होते त्याची मात्र चेंज होते. समजा समजा पार्टिकल आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फॉर्म करते. ज्यावेळेस हा पार्टिकल असेल त्याची डायरेक्शन, ते लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन काय ते चेंज होते. डायरेक्शन्स म्हणतोय. समजा पार्टिकल जर इथं आला तर ती डायरेक्शन कसे असते, टेंजेंट टू द सर्कम्फरन्स. टेंजेंट टू द काय असते सर्कम्फरन्स. जसे आपण शेतकरी बघा असे गोफण फिरवतात. ओके, आणि तो ह्या पॉइंटला जर सोडला तर तो ऑब्जेक्ट पुढे जाईल, इकडे जाईल. ह्या पॉइंटला सोडला तर तो कसं जाईल, टेंजेन्शियल जाईल. बरं, ह्या सोडला तर तो इकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे. डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी काय जाते, चेंजेस. इन्स्टंट टू इन्स्टंट त्याची व्हेलॉसिटी काय जाते, चेंज होत जाते. लक्षात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन ऑफ linear velocity changes instant to instant करते, चेंज होते. ओके, मग मला सांगा हा जो पार्टिकल आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, त्याचे अँग्युलर ऍक्सलरेशन काय असेल. अँग्युलर ऍक्सलरेशन पार्टिकल असेल का नसेल, अल्फा. अँग्युलर ऍक्सलरेशन काय असणार आहे, 0. पण हे सर कसं काय, पार्टिकल तर फिरतोय. काल आपण बघितले पार्टिकल अँग्युलर ऍक्सलरेशन असणार आहे. बरं, आपली डेफिनेशन काय अँग्युलर ऍक्सलरेशनची, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी जर बदलली विथ टाइम तर त्या पार्टिकल असणार आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. पण आपली अँग्युलर व्हेलॉसिटी काय तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे d/dt. आणि हा जर कॉन्स्टंट असेल तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकलेला आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. म्हणजे अँग्युलर ऍक्सलरेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन मात्र काय होते, चेंज होते. मग अँग्युलर ऍक्सलरेशन त्याचं काय 0 आहे. सर तुम्ही म्हणाल ऍक्सलरेशन आहे का, त्याला ऍक्सलरेशन असणार आहे. ते आपण ऑलरेडी काढलेलं आहे कॅल्क्युलस मेथड 11th रॅडियल ऍक्सलरेशन किंवा त्याला म्हणतात सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. तर हा पार्टिकल जर फिरत असेल, ओके, समजा पार्टिकल आहे इथं आहे, आणि हा पार्टिकल जर इथं असेल तर रेडियस वेक्टरची पोझिशन अशी असते. आणि ह्या पार्टिकलला ऍक्सलरेशन आहे बरं का, अँग्युलर ऍक्सलरेशन काय 0 आहे, आणि त्या पार्टिकलला ऍक्सलरेशन असणार आहे. आणि त्या ऍक्सलरेशन कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. पार्टिकल जर इथं आला तर त्या ऍक्सलरेशन कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. पार्टिकल जर इथं आला तर त्या ऍक्सलरेशन कुठं असणार, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. आणि त्या ऍक्सलरेशनला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. आणि ते सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन वेक्टर फॉर्म मध्ये मांडतो, म्हणजे समजायला सोपं जाईल. हा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला 11th. आणि तर निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते, हे ऍक्सलरेशन आणि पोझिशन किंवा रेडियस वेक्टर हे कसे अपोजिट आहेत. पोझिशन कुठे दाखवते ह्या पार्टिकलची ह्या दिशेला, आणि ऍक्सलरेशन कुठे इकडे. इथं जर बघितलं पोझिशन वेक्टरची डायरेक्शन अशा, पार्टिकलची पोझिशन तो इथं दाखवते आणि ऍक्सलरेशन कुठं असणार, इथं असणार. ओके, आणि त्याचा जर आपण जर मॅग्निट्यूड फॉर्म जर मांडला तर आपल्याला हा मिळणार आहे r ओमेगा स्क्वेअर. हा फॉर्म्युला, हा मॅग्निट्यूड फॉर्म. किंवा आपल्याला माहिती आहे v इज इक्वल काय असतो, r इंटू ओमेगा. आणि हेच इक्वेशन असं लिहितो, a इज इक्वल टू r इंटू ओमेगा इंटू ओमेगा. ओके, किंवा ओमेगा काय मिळेल आपल्याला, v अपॉन r. हा व्हॅल्यू इथं पुट करू आपण, म्हणजे काय होईल, व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर एक कॅन्सल होईल, म्हणजे ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे.
आणि ते सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन कुठं असतं टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचं ॲक्सलरेशन असतं आणि ते ॲक्सलरेशन कुठं असतं टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. त्याला अजून एक शब्द आहे, हे जे ॲक्सलरेशन आहे ते कशावरती अलॉंग द रेडियस, अलॉंग द रेडियस म्हणून त्याला रॅडियल ॲक्सलरेशन सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात रॅडियल ॲक्सलरेशन्स. समजलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. आता आपण दुसरं जो बघणार आहे डिफरन्स नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. ओके, त्याचे आपण एक एक्झाम्पल बघू. फॅनचं बघणार आहे एक्झाम्पल्स. समजा ब्लेड्स ऑफ फॅन्स आहेत. ठीक आहे, आपला रेग्युलेटर आहे. झिरो, आता स्विच ऑफ आहे. 1 2 3 4 and ठीक आहे. समजा आपण फॅन स्विचड ऑन केला. स्विचड ऑन, जसं आपण स्विचड ऑन करतो बरोबर आहे. समजा रेग्युलेटर इथं आणला आपण 2 वर. सुरुवातीला जर आपण त्याचं जर स्पीड बघितलं तर एकदम वाढत नाही, हळू 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 हळू. जर जसा टाइम हे होईल तसं काय होतं व्हेलॉसिटी काय होत जाते वाढत 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 जाते. किंवा आपण जर फॅन जर स्विच ऑफ केला एकदम स्पीडमध्ये येतो नंतर, आणि स्विच ऑफ जर केला तर त्याची व्हेलॉसिटी हळूहळू काय होते कमी 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 कमी. म्हणजे इथं अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी काय होते व्हॅरीज विथ टाइम. ती जी मोशन असणार ती काय असणार नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा नॉन युनिफॉर्म मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी varies with time. It's linear velocity varies with time. हे एक्झाम्पल आहे स्विच ऑन स्विच ऑफ. त्या सुरुवातीला ज्यावेळेस फॅन आपण ऑन करतो त्यावेळेस कंडिशन जर बघितली तर तो हळूहळू त्याचं काय स्पीड वाढतो चेंज होत जातं. नंतर काही तासांनी त्याचं स्पीड काय असणार आहे कॉन्स्टंट युनिफॉर्म. ज्यावेळेस सुरुवातीला टाइम जातो अँग्युलर व्हेलॉसिटी काय जाते व्हॅरीज, लिनियर व्हेलॉसिटी व्हॅरीज होते, डायरेक्शन्स मात्र चेंज होते. मग मला सांगा ह्या पार्टिकलला अँग्युलर ॲक्सलरेशन असणार आहे. अँग्युलर ॲक्सलरेशन काय असणार आहे बघा, अँग्युलर ॲक्सलरेशन्स अल्फा. अँग्युलर व्हेलॉसिटी व्हॅरीज होते त्यामुळे अँग्युलर ॲक्सलरेशन असणार आहे. त्याला पण डेफिनेशन होईल अँग्युलर ॲक्सलरेशन काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ टाइम. त्याला अँग्युलर ॲक्सलरेशन असणार आहे. ओके, आणि त्याला अजून एक ॲक्सलरेशन असतं कारण लिनियर व्हेलॉसिटी पण चेंज होते आणि त्याला अजून एक अँग्युलर ॲक्सलरेशन असतं ते म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशन. टँजेन्शियल ॲक्सलरेशन असणार आहे. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल AT आणि ते टँजेन्शियल ॲक्सलरेशन काय असतं R इंटू अल्फा. हा डायरेक्ट फॉर्म्युला नाही, ह्याचं पण एक्सप्रेशन आहे. तर एक्सप्रेशन कसं आलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा, त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. ओके, तर टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणजे काय, समजा आपला पार्टिकल आहे. ओके, हे रेडियस आणि ज्यावेळेस पार्टिकल येत असेल तर तुझं टँजेन्शियल ॲक्सलरेशन असेल. ठीक आहे, पार्टिकल येत आला तर टेकन असणार आणि ते टँजेन्शियल ॲक्सलरेशन असेल R इंटू अल्फा आणि त्या पार्टिकलला असणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशन नॉन युनिफॉर्ममध्ये असणार आहे R म्हणजे काय असणार आहे रेडियस. ओके, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. आता एक 2 डेफिनेशन्स आपण स्टडी करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. ओल्ड सिलेबसमध्ये त्याची डेफिनेशन फॉर्म्युले एक्झाम्पल्स होते. आता तुम्हाला एक डेफिनेशन म्हणण्यापेक्षा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय तो बघू.
आणि त्याचे आपण इक्वेशन्स किंवा फॉर्म्युले ते आपल्याला एक्झाम्पलसाठी उपयोगी पडणार. ओके राईट. क्लिअर करू. युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मधला फरक समजला. डिफरन्स जर विचारला तर युनिफॉर्म मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट, इथं काय होते नॉन मध्ये व्हॅरीज होते. अँग्युलर ऍक्सेलरेशन इथं काय असतं 0, इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं डी ओमेगा बाय डी टी. नंतर इथं रॅडियल ऍक्सेलरेशन असतं, त्याचा फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर्स. आणि तिथं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असतं, त्याचा फॉर्म्युला काय आर इंटू अल्फा. जसं आपण फॅन स्विच युनिफॉर्मचं लक्षात ठेवा, फॅन स्विच ऑन करतो त्यास काही तासानंतर जर स्पीड बघितलं तर तेच असतं, नंतरच्या काही तासानंतर बघितलं तर ते स्पीड. रेग्युलेटर काय एका ह्याच्यावरती पाहिजे, पण ज्यावेळेस आपण फॅन स्विच ऑन करतो त्यावेळेचं स्पीड हळूहळू काय जातं व्हॅरीज होत जातं, अँग्युलर व्हेलॉसिटी हळूहळू वाढत जाते. ओके. आता आपण पुढची एक पॉइंट बघणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. खूप महत्वाचा आहे. पुढे आपल्याला जे एक्सप्रेशन्स येणार आहेत हॉरिझॉन्टल कर्व्ह रोड्स, बँक्ड कर्व्ह रोड्स, त्यामध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स स्टडी करणार आहे. ठीक आहे. हेडिंग लाव सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. हा नंतरचा आपण बघणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं, ज्यावेळेस आपला हा जो पार्टिकल ओके हा युसीएम परफॉर्म करतोय, डायरेक्शन कशी अँटी क्लॉकवाइज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कलचा सेंटर काय असणार ओ आर विथ रेडियस, पार्टिकलची पोझिशन इथे, पोझिशन वेक्टरची डायरेक्शन अशी असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये रॅडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कुठं असतं टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इकडे असतं. आणि ते जे ऍक्सेलरेशन ते किती आहे आपण मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये बघू, इज इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर्स. ओके. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ज्या दिशेला ऍक्सेलरेशन आहे, ज्या दिशेला ऍक्सेलरेशन आहे त्या दिशेला काय असतो फोर्स. आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि देअरफॉर एफ इज इक्वल काय असणार आहे एम आर इंटू ओमेगा स्क्वेअर्स. हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. किंवा आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल काय असतो रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी, व्ही इज इक्वल आर इंटू ओमेगा. आणि ओमेगा काय करू शकतो आपण व्ही अपॉन आर. तो इथं पुट करून काय मिळेल आपल्याला बघा एम आर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, एक आर कॅन्सल होईल, जे फिरील काय मिळेल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा मॅग्निट्यूड फॉर्म. ओके. हा जर आपण जर वेक्टर फॉर्म बघितला इन वेक्टर फॉर्म, वेक्टर एफ काय असेल मायनस एम ओमेगा स्क्वेअर इंटू वेक्टर आर. निगेटिव्ह साइन बघा, हे दोघं कसे हे कॉन्स्टंट, मास ऑफ ऑब्जेक्ट कॉन्स्टंट, अँग्युलर व्हेलॉसिटी काही विषयामध्ये कॉन्स्टंट असते. हे दोघं कसे अपोजिट. फोर्स सुद्धा कुठे असणार आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. त्या फोर्सला आपण करणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. ज्यावेळेस पार्टिकल जर हित आला तरी फोर्स कुठं असणार आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. पार्टिकल जर हित आला तर तो फोर्स कुठं असणार आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. त्याला आपण कोणता फोर्स म्हणतोय सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स कासाठी जर ऑब्जेक्ट किंवा बॉडीची सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायची असेल ना तर सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते. हे लक्षात ठेवा काय.
कायम लक्षात ठेवा, ज्यावेळेस पार्टिकल जर युनिफॉर्म पार्टिकल जर सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायचे असेल तर कशाची आवश्यकता असते? सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्या कंडिशननुसार तो काय केला जातो? प्रोव्हाइड केला जातो. फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा हा सन आहे आणि आपली अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ओके, नाव ह्या अर्थला जर सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायचं असेल तर कशाची आवश्यकता आहे? सेंट्रिपिटल फोर्स. इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सन अँड अर्थ. किंवा दुसरं एक एक्झाम्पल बघू. इन अन ॲटम्स इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनला जर त्याची सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायचे असेल तर इथं कशाची आवश्यकता आहे? सेंट्रिपिटल फोर्स. आणि इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्ह चार्ज. त्या कंडिशननुसार तिथं काय केला जातो? प्रोव्हाइड केला जातो. किंवा हा जो आता बघा हा ऑब्जेक्ट आहे, एक्स्ट्रीम टाईट केली बांधलेला आहे आणि हा मी फिरतोय. ह्या ऑब्जेक्टला जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायचे असेल किंवा सर्क्युलर मोशन मेंटेन करायचे असेल तर ह्या ऑब्जेक्टला सुद्धा कशाची आवश्यकता आहे? सेंट्रिपिटल फोर्स. आणि तर सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार? जोपर्यंत टेन्शन आहे तोपर्यंत हा पार्टिकल काय करणार नाही? सर्क्युलर मोशन मेंटेन. टेन्शन काढलं तो पार्टिकल सर्क्युलर मोशन मेंटेन करणार नाही. समजलं? सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन्स. हा रिअल फोर्स आहे. सगळ्यात महत्त्वाचा काय? ते सगळे रिअल फोर्स आहेत. आपण बघितले फंडामेंटल 11th हा सगळ्यात रिअल फोर्स. आता सेंट्रिफ्युगल फोर्स याच्या अपोजिट आहे. हा इमॅजिनरी फोर्स किंवा सिडो फोर्स सुद्धा म्हणतात. इमॅजिनरी किंवा सिडो फोर्स. आणि हा जो फोर्स असतो पार्टिकल जर सर्क्युलर मोशन फॉर्म करत असेल, हा जो फोर्स असतो तो अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल अवे असतो. सिडो फोर्स इमॅजिनरी. जसे आपण एखाद्या बसमध्ये जातो तर टेक लेफ्ट टर्न्स वी पुश राईट्स, कसा फोर्स आहे? सिडो फोर्स. ओके, फॉर्म्युला मॅग्निट्यूड मध्ये सेम आहे. मॅग्निट्यूड इक्वेशन सेम आहे. mr ओमेगा स्क्वेअर किंवा F इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. वेक्टर फॉर्म सेम असेल का? विचार करा. वेक्टर फॉर्म इथं बघा, फोर्स कुठे? सेंटरकडे. इथं फोर्स कुठे? अवे. ह्याला वेक्टर फॉर्म जो असणार आहे, वेक्टर फॉर्म तो काय असणार आहे? m ओमेगा स्क्वेअर इज टू वेक्टर. त्या निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते? हे दोघं कसे आहेत? अपोजिट आहेत. हा इकडे, हा इकडे. आणि इथं पोझिशन कुठं दाखवते पार्टिकलची? इकडंच. फोर्स सुद्धा कुठे आहे? तिकडंच. इथं प्लस. आणि आता वेक्टर फॉर्म त्याचा काय? मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त वेक्टर काय? अपोजिट आहे. ओके, हे जे एक्झाम्पल्स आहेत मेरी गो राऊंड्स, त्याचं पण लहान बागेत गेल्यानंतर मेरी गो राऊंड्स आपल्यावरती कुठला फोर्स होतो? बाहेरच्या दिशेला. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचे ॲप्लिकेशन्स बघणार आहे. ठीक आहे, नंतरचा व्हिडिओला बघा.